नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये आता पूजा आहे आणि कावेरीने तर घरात सांगितलेलं असतं की माझी अडचण आहे, त्यामुळे मी या पूजेला बसू शकत नाही. परंतु जेव्हा कावेरी बाहेर जाते, ही पूजा करते आणि मग घरी येते, तेव्हा घरी आल्यानंतर मात्र कावेरीच्या कपाळावरती हळदी कुंकू पाहून मा यांना संशय येतो आणि मा म्हणतात, मगाशी तर तू पूजेला बसायला नकार दिला होता, तुझी अडचण आहे आणि मग आत्ता तुझ्या कपाळावर हे हळदी कुंकू कसला आहे? हा प्रश्न माने विचारलेला असतो आणि तेव्हा कावेरीला मात्र प्रश्न पडलेला असतो. आता कावेरी काय उत्तर देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता पेंडन चोरीला गेलेला आहे ही गोष्ट घरामध्ये कळते. म्हणजे गायब झालेला आहे, पेंडन घरामध्ये सापडत नाहीये ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली असते. आणि यशला तर इकडे कावेरीवरती संशय असतो, कारण ते पेंडन जे आहे तो चिकू हातात घेऊन खेळत होता आणि कावेरीचं म्हणणं आहे की ते पेंडन मला माहित नाहीये कुठं आहे, असं कावेरीचं म्हणणं असतं. परंतु आता माझ्या समोर इथे यामी सांगायला सुरुवात करते की मा, आपल्या घरात हिने चोरी केलेली आहे, ही चोर आहे, तुझं जे डायमंडचं पेंडन आहे ते हिने चोरलेलं आहे. असं बोलल्यानंतर कावेरीला धक्का बसतो. कावेरीला माहीतच नसतं की नक्की काय झालेलं आहे, कोणत्या पेंडन बाबत बोललं जातं, या कोणत्याच गोष्टींबद्दल कल्पना नसते. परंतु कावेरी मात्र इकडे बोलायला सुरुवात करते आणि कावेरी सांगते की मला नाही माहिती, त्या दिवशी चिकूकडे पेंडन होतं आणि त्यानंतर मी चिकूला आत घेऊन गेली तेव्हा हे आले होते आणि त्यांना मी सांगितले नाही की पेंडन मला माहीत नाहीये कुठं आहे. हे सगळं आपल्याला ऐकायला मिळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर कावेरी जी आहे ती इकडे बोलत असते. कावेरी सांगत असते, विद्याला म्हणत असते की विद्याताई, तुम्ही एक काम कराल का, म्हणजे मी पूजेला येऊन बसू शकत नाहीये, पण चिकू आहे ना, चिकूच्या बाबांसाठी ही पूजा केली जाते, तर मला असं वाटतंय की चिकूच्या बाबांनी पूजेला येऊन बसलं, बाबांनी आलं पाहिजे आणि त्यासाठी चिकू त्या पूजेला तिथं असणं गरजेचं आहे. तेव्हा विद्या म्हणते, हो बहिणी, त्यात काय एवढं, म्हणजे मी पण तोच विचार करत होते की चिकूला पूजेला घेऊन गेलं पाहिजे. आणि कावेरीचा हा सगळा प्लॅन सुरू झालेला असतो. कावेरीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही चिकूला पूजेला तिथे पाठवायचं आहे, चिकू पूजेला बसणं गरजेचं आहे, हे कावेरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यामुळंच कावेरी हे सगळं सांगत असते. मग कावेरी आतमध्ये असते आणि विद्या ही चिकूला घेऊन निघालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र मंदार आणि दिगंबर हे आता पुण्याला आलेले असतात आणि त्या गाडीचा अपघात झालेला आहे, नक्की काय झालेलं आहे हे सगळं चौकशी केली जात असते. तेव्हा मंदारला इन्स्पेक्टर साहेब सांगतात की कावेरी धर्माधिकारी ह्या वाचलेल्या आहेत, बाकी कोणीही वाचलेलं नाही, त्या गाडीत डेड बॉडी वगैरे काहीच मिळालेलं नाही, जळून खाक झालेलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मंदार म्हणत असतो, एवढ्या लवकर ती कावेरी मरेल असं मला वाटत नाही. कारण दिगंबरचं असं म्हणणं असतं की अरे, त्या अपघातामध्ये आता मला सांग, त्या उदयची बायको ती काव्य आहे ना, ती जिवंत राहिलेली आहे आणि तिचं पोरगं राहिलंय, तर उदय आणि कावेरी दोघंही मेलेले आहेत. परंतु मंदारचा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नसतो. मंदारला वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही ती कावेरी एवढी सहजासहजी मरणार नाहीये, असं इकडे यांना वाटत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर हे सत्य येणार असतं. आणि मग दिगंबरला इकडे मंदार सांगत असतो की तू जा आणि बा तिकडे जाऊन बघून ये, नक्की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत, हे सगळं तू तिकडे जाऊन एकदा बघून ये, असं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मंदारने आता दिगंबरला सांगितलेलं असतं आणि दिगंबरला एवढंही सांगितलेलं असतं की तुला जाऊन तिथे बघून यावं लागणार आहे की नक्की कशा पद्धतीनं आहे, तिच्या घरी तुला जावं लागणार आहे. धर्माधिकारी यांचं घर आहे, त्यांचा पत्ता तर आपण मिळवलेला आहेच, पण आपल्याला आता मग इकडे मंदारचं जेव्हा हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र एक गोष्ट मात्र स्पष्ट होत असते. आणि त्याच वेळी मंदार जो आहे तो म्हणत असतो की मला तरी असं वाटत आहे की आता तरी ती जिवंत असणार आहे. परंतु इकडे दिगंबर म्हणत असतो की नाही, उलट आपल्यासाठी हे सोपं आहे, बापलेक दोघंही गेलेले आहेत, त्यामुळं आपण आपल्या आनंदाने हे सगळं करून टाकूया, गावकरी पण सध्या आपल्या बाजूनेच आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी ही दुधाची बॉटल विद्याकडे देते. विद्याला सांगू लागते की ही दुधाची बॉटल मी तुमच्याकडे देत आहे आणि एकदा का
म्हणजे तिला अंदाज असतो की हा जो आहे चिकू किती वेळ शांत राहू शकतो. तेवढ्या कमी वेळात तिला मंदिरात जाऊन आज ही पूजा करायची असते. उदय भाऊजी आणि काऊसाठी पूजा करायची असते. घरात पूजेला ती बसू शकलेली नसते. खरं तर तिची खूप इच्छा असते, परंतु उदय भाऊजी हे तिचे भाऊजी आहेत. ती त्यांना भाऊजी म्हणते. तर आपण या पूजेला कसं बसणार हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि म्हणूनच कावेरीने ही जी पूजा आहे ती बाहेर जाऊन करण्याचं ठरवलेलं असतं. म्हणजे बाहेर पूजेला गेल्यानंतर ती तिथे उदय भाऊजींची बायको म्हणून नाही तर कावेरी सावंत म्हणून ती पूजा करणार असते असं तिचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच तिने बाहेर जाऊन पूजा करण्याचा विचार केलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता दिगंबर जो आहे तो तिथं आलेला असतो. आणि दिगंबर म्हणत असतो की मला ना कावेरीला भेटायचं आहे. मग विद्या तिथं दारात जाते आणि विद्या म्हणते की कोण, कावेरी वहिनी? तेव्हा दिगंबर सांगू लागतो की हो, कावेरीला भेटायचं आहे. विद्याला आता मात्र माहीत नसतं की नक्की काय आहे, हा दिगंबर कोण आहे याच्याबद्दल तिला बिचारीला काहीच माहिती नसतं. आणि मग इकडे ती बोलत असते तेवढ्यातच मा तिथे येतात आणि मा म्हणतात अगं विद्या, कोण आले, काय झाले नक्की बाहेर? असं विचारल्यानंतर विद्या सांगते की कावेरी वहिनी आहेत ना, त्यांच्या माहेरून कोणतरी आलेलं आहे कोकणातून आणि त्यांना ना आपल्या कावेरी वहिनींना भेटायचं आहे. हे ऐकल्यानंतर मा म्हणतात की तुम्ही यायला उशीर केलेला आहे, आज आमच्या घरी पूजा आहे, तुम्ही उद्या या, कारण आज तुम्हाला कोणीही भेटू शकणार नाही असं मा यांचं म्हणणं असतं. आणि त्या पद्धतीनं मा डायरेक्टली इकडे दिगंबरला जायला सांगतात. परंतु दिगंबरची जी पिशवी असते ती पिशवी हातातून खाली पडते. आणि तेव्हा मात्र दिगंबरच्या पिशवीतून नक्की काय पडलेलं आहे हा मोठा आता राडा तिथे सुरू झालेला असतो. परंतु दिगंबरच्या पिशवीतून फोटो असतो, तो म्हणजे कावेरीचा फोटो असतो. आणि कावेरीचा फोटो उडत उडत आता तो माच्या पायाशी आलेला असतो. तेवढ्यातच विद्या तो फोटो घेते आणि म्हणू लागते की मा इकडे द्या, ते काका होते ना कोकणातून आलेले, त्यांचा आहे तो फोटो, असं ती स्पष्टपणे सांगते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की तो फोटो मी त्यांना देते. विद्या तो फोटो उघडूनही पाहत नाही, तो फोटो तसाच उचलते आणि तो फोटो देण्यासाठी इकडे माच्या तिथून तो फोटो उचलून घेते आणि तो फोटो देण्यासाठी ती इकडे आलेली असते, ती म्हणजेच आपल्या दिगंबरकडे येऊन तो फोटो ती दिगंबरला देते आणि दिगंबरला सांगू लागते की हा तुमचा फोटो. त्यानंतर मा आणि त्याचबरोबर विद्या तिथं असतात. मा विद्याला सांगत असतात, विद्या जा बरं लवकर, सगळी तयारी झाली पाहिजे, वेंधळेपणा अजिबात करायचा नाही, एवढं लक्षात ठेव, असं इकडे मा विद्याला सांगत असतात. गुरुजी याची वेळ झालेली आहे, गुरुजींना दक्षिणा काय द्यायची आहे, या सगळ्या गोष्टी ठरवायच्या आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तू विद्या जा आणि तयारीला लाग. आता विद्याला एवढंही सांगितलेलं आहे की गुरुजी आलेले आहेत, घरातल्या सगळ्यांना पूजेसाठी बोलवणे. तर इकडे विद्या जी आहे ती पहिल्यांदा यशकडे येते. यश म्हणतो की काय झालं वहिनी, का हसताय तुम्ही? तेव्हा मात्र विद्या सांगू लागते की मी याच्यासाठी हसत आहे की जे काय आत्ता झालेलं आहे, कावेरी वहिनी आहे त्यांच्या माहेरून कोकणात कोणतं आलं होतं. तेव्हा यश म्हणतो कुठे ते? तेव्हा विद्या सांगू लागते की माने त्यांना जायला सांगितलं, त्यांना उद्या यायला सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र यश म्हणतो की म्हणजे या घराचा पत्ताही दिलेला आहे, म्हणजे ती व्यक्ती नक्कीच हिला ओळखत असणार आहे, ही कोण आहे हिच्याबद्दल सगळंच माहिती असणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता गुरुजी आलेले आहेत, मला ते सगळं सांगत आहेत आणि मला सांगत असतात की आजची जी पूजा आहे ती मनोभावी करा, तुमचा मुलगा परत यावा यासाठी तुम्ही पूजा करत आहात, तुमचा मुलगा सुखरूप असणार आहे, त्याची काळजी अजिबात करू नका, असं गुरुजी सांगत असतात. आणि त्याचबरोबर आज ही जी शिळा आहे तुमच्या मनात ती एक इच्छा आहे ती धरायची आणि मग ही शिळा उचलायची. एकदा का तुम्ही ही शिळा उचलली की मग तुमची इच्छा पूर्ण होणार, कारण हे वाटतं तेवढं सोपं नाही. तेव्हा मा म्हणतात की चालेल, आपण गुरुजी पूजेला सुरुवात करूया, त्यानंतर हा विधीही आपण पूर्ण करूया. इकडे कावेरी मात्र घरातून बाहेर पडलेली असते. कावेरी एकाच विचारात असते की काहीही झालं तरीही मला आज ही पूजा करणं गरजेचं आहे, कारण उदय भाऊजी आणि काऊ या दोघांसाठीही ही पूजा मला करायची आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता यश तिथे असतो आणि मा म्हणतात अरे यश चल बरं पटकन, कारण काहीही झालं तरीही लवकरात लवकर
पूजेला सुरुवात झाली पाहिजे आणि तू लवकर चल असं मा यशला सांगत असतात. आता यश म्हणत असतो की हो मा आलोच असं म्हणत यश माला पुढे जायला सांगतो. सगळेजण आता पूजेला निघालेले आहेत. पूजा छान पद्धतीनं संपन्न झाली पाहिजे, पूजा व्यवस्थित झाली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि सगळेजण उदयसाठी ही पूजा आहे तेवढ्या प्रेमाने करत असतात, कारण सगळ्यांचाच उदयवर तेवढाच जीव असतो आणि त्यामुळं सगळेजण मनापासून ही पूजा करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता मंदार आणि त्याचबरोबर दिगंबर दोघंही बोलत असतात. दिगंबर हा मंदारला म्हणत असतो की अरे त्या कावेरीचं घर आहे ना खूपच मोठं आहे, मी त्यांच्या घराकडे जाऊन आलो, त्यांचं घर मी पाहिलेलं आहे, खरंच माझा ना विश्वासच बसत नाहीये हे सगळं काय आहे. कारण बघ ना तू कसं शक्य आहे हे सगळं, कारण मला कळतच नाहीये की हे गोष्टी कशामुळे घडलेल्या आहेत का, बघ ना तू कसं शक्य आहे असं मंदारला तो सांगत असतो. पण मंदार मात्र ऐकायला तयार नसतो. मंदार म्हणत असतो की नाही, मला काहीतरी वेगळं वाटत आहे, कारण एवढ्या सहजासहजी ती कावेरी मरणार नाही. तेव्हा दिगंबर म्हणत असतो की मी जाऊन आलेला आहे, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु मंदार मात्र ऐकायला तयार नसतो. मंदार म्हणत असतो की ती एवढ्या लवकर तर काही मरणार नाहीये, ती कशी आहे काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे असं मंदारचं बोलणं असतं. इकडं कावेरी मात्र निघालेली आहे, घाईघाईत ती पावलं उचलत आहे, कारण तिला लवकरात लवकर पोहोचायचं असतं आणि या सगळ्या गोष्टी तिला करायच्या असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी जी आहे ती निघालेली असते आणि त्यासोबतच कावेरीला या सर्व गोष्टी आता जाऊन तिथं पूजा करायची आहे आणि चिकू रडू नये ही पण काळजी तिच्या डोक्यात सुरू असते. तिला काही झालं तरीही चिकूची खूप काळजी वाटत असते. चिकूसाठी जे काय करायची तयारी आहे ती सगळी तयारी तिने केलेली असते. चिकूसाठी वाटेल ते ती करायला तयार असते. इकडे आता कावेरी ही मंदिरात पूजा करणार असते आणि घरीही मा आणि त्याचबरोबर इकडे यशचे बाबा ती पूजा करणार असतात. ते सगळेजण मनापासून या पूजेची तयारी करत असतात. ही सगळी जी पूजा आहे ती मनापासून झाली पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं आणि त्यासाठी ह्या पूजेची तयारी जी असते ती जोरदार पद्धतीनं सुरू केलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण पूजेसाठी आलेले आहेत. पूजेसाठी सगळेजण येऊन बसलेले आहेत. पूजा ही छान पद्धतीने संपन्न झाली पाहिजे, छान अशी पूजा झाली पाहिजे एवढीच सगळ्यांची इच्छा असते. परंतु इकडे कावेरी मात्र घरात नाही. कावेरीला पण आजच्याच दिवशी ती पूजा करून घ्यायची आहे. काहीही झालं तरीही कावेरी जी आहे ती पूजा करण्यासाठी निघालेली आहे. पण इकडे यशच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झालेले आहेत. यशला मात्र कळायचं बंद झालेलं आहे. यशचं एवढंच म्हणणं आहे की ही माझ्याशी खोटं बोलत आहे, ही मुलगी माझ्याशी खोटं बोलत आहे एवढंच यशला वाटत असतं आणि त्यामुळं यश मात्र खूपच तिथे कासावीस झालेला असतो. यशला फक्त एवढंच माहिती आहे की काहीही झालं तरीही ही पूजा जी आहे ती खूप छान पद्धतीनं पूर्ण झाली पाहिजे. यश आता गेलेला आहे. चिकू इकडे रडत असतो आणि तेव्हा मा चिकूला इकडे आणून दे असं का इकडे विद्याला सांगतात आणि विद्या मग आहे ती माचं म्हणणं ऐकते आणि चिकूला माकडे आणून देते. मास त्यांच्यासोबत पूजेला बसलेला असतो आणि इकडे कावेरी जी आहे ती पूजेला बसण्यासाठी आलेली असते आणि कावेरी जी आहे ती पूजेला बसत असते. त्याचबरोबर कावेरीला गुरुजी सांगत असतात की चालू करा पूजा लवकरात लवकर, कारण सगळ्या गोष्टी पुन्हा व्यवस्थित होणार नाही तसं गुरुजींचं म्हणणं असतं. आणि मग कावेरीनं पूजेला सुरुवात केलेली असते. कावेरी ही आता पूजा करत आहे ते काऊ धर्माधिकारी आणि उदय धर्माधिकारी या दोघांसाठी. हे दोघंही सुखरूप असले पाहिजेत यासाठी ही सगळी पूजा केली जात असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता तिथला होम जो आहे तो पेटवायला सांगितला जातो आणि कावेरी ती सगळं पेटवायला घेते आणि पूजेला सुरुवात करते, कारण तिच्या म्हणण्यानुसार कावेरी आणि उदय दोघंही पुन्हा परत आले पाहिजे तसं तिला वाटत असतं. कावेरीनं ही पूजा खूप मनोभावे करण्याचं ठरवलेलं आहे, कारण जोपर्यंत काऊ परत येत नाही तोपर्यंत आपल्या चिकूचेही हाल होत आहेत ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि चिकूसाठी वाटेल ती करायची तयारी तिची असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी ही पूजा करते आणि गुरुजी तिला सांगू लागतात की ही देवळात असलेली एक घंटा आहे, ही जर घंटा तुम्ही उचलू शकलात तर मात्र तुमच्या मनातील इच्छा मात्र पूर्ण होणार असते असं गुरुजी तिला सांगत असतात. तेव्हा इकडे माला पण गुरुजींनी हीच गोष्ट सांगितलेली असते की लवकरात लवकर तुम्ही हे करा, ही जर शिळा तुम्ही उचलू शकलात तर समजायचं की देव तुमच्या मनात इच्छा पूर्ण करणार आहे. माने तरी तर एकच इच्छा बोलून दाखवलेली असते आणि ती म्हणजेच माने हे बोलून दाखवलेलं असतं
माने ती मनातली इच्छा म्हणजे उदय पुन्हा आला पाहिजे, तर कावेरीने इकडे गावकऱ्यांसाठी पाहिलेलं फॅक्टरीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि त्यासोबतच गावकऱ्यांसोबत जे काय करायचं आहे ती सगळी तयारी तिनं केलेली असते। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं, त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र त्याचबरोबर इकडे कावेरी दोघीही मनापासून पूजा करत आहेत आणि त्यांच्या दोघींची मनापासून इच्छा आहे आणि म्हणूनच ही पूजा त्यांनी सुरू केलेली असते। इकडे पण आता पूजेसाठी लागणारा तो जो दगड आहे, तो शिळा आहे, ते उचलण्याचं काम करत आहे। परंतु हे या गोष्टीचा विचार करते की हे सगळं का होतंय आणि इकडे कावेरी पण सगळे घरातले माला म्हणू लागतात की राहू दे, पण माने मनातील इच्छा बोलून दाखवलेली आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हायची असेल तर ती शिळा उचलणं गरजेचं आहे। फायनली पूर्ण ताकदीनिशी ती शिळा उचलते आणि मला इकडे आता यश मिळालेलं असतं। इकडे कावेरीची पण तीच अवस्था असते। कावेरी पण आता पूर्ण ताकद लावून ती जी मंदिरातली घंटा आहे ती उचलण्याचा प्रयत्न करत असते आणि फायनली कावेरीला त्या सगळ्यामध्ये यश येतं। तेव्हा तिथं कावेरीला ते गुरुजी सांगू लागतात की एवढं सोपं नाही आहे, एवढं सहजासहजी हे पॉसिबल नाही असं गुरुजी सांगत असतात। आणि तेव्हा मात्र माने इकडे शिळा उचललेला आहे, त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवलेली आहे। कावेरीने इकडे शिळा उचललेली आहे, तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवलेली आहे। परंतु आता खरं काय हे मात्र खूप मोठं असतं आणि फायनली घरातले सगळेजण खुश झालेले असतात, कारण माने ती शिळा उचललेली असते आणि त्याच्याकडे पाहत राहिलेली असते। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे आणि त्याचबरोबर आता कावेरी जी आहे ती पूजा संपन्न करते। गुरुजी म्हणतात की एवढं सोपं नव्हतं ही घंटा उचलणं, पण आज तू करून दाखवलेलं आहे पोरी, असं गुरुजी म्हणत असतात। इकडे त्याचबरोबर घरातील सगळेजण खुश झालेले आहेत, पण कावेरी आणि यश दोघंही त्यांना पूजेमध्ये दिसत नाहीयेत। यश कुठं गायब झालेला आहे हा प्रश्न पडलेला असतो। कावेरी म्हणते की आज मी ही सगळी पूजा केलेली आहे ती फक्त काऊ तुझ्यासाठी, चिकूसाठी आणि यश उदय भाऊजींसाठी केलेलं आहे। त्यांनी तुम्ही तिघांनी एकत्र यायला पाहिजे, त्यासाठी हे केलेलं आहे। गुरुजी इकडं मलाही तेच सांगतात की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल, लवकरच ती पूर्ण होणार आहे, हा दैवी संकेत आहे। इकडे कावेरीला पण गुरुजी तेच सांगतात। फायनली कावेरीने ते करून दाखवलेलं असतं। तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणत असतात, अगं तुला तर अडचण होती ना, मग अचानक हे सगळं काय आहे? कारण तू तर मगाशी आम्हाला सांगितलेलं होतं तुला अडचण आहे म्हणून तू पूजेला बसणार नाही, पण तुझ्या कपाळावरती हे हळदी कुंकू कुठलं राहिलेलं आहे? हा प्रश्न कावेरीला विचारत आहेत आणि कावेरी मात्र शांतपणे तिथं उभी आहे, कारण तिच्याकडे उत्तरच नाहीये द्यायला। ती उत्तर काय देणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। परंतु यश हा कावेरीच्या मागे मागे आलेला असतो आणि याचा रुमाल तिथं पडतो, तो वाऱ्याने धावत येऊन कावेरीच्या खांद्यावर बरोबर पडलेला असतो। परंतु कावेरीला मात्र कळत नसतं की हा रुमाल कोणाचा आहे। तर आता कावेरीला प्रश्न विचारत आहेत आणि त्याच वेळी कावेरीवरती एक संशय घेतला गेलेला आहे, एक आळ घेतलेला आहे, तो म्हणजे चोरीचा। कावेरीनं पेंडनची चोरी केलेली आहे असं यामीने सांगितलेलं आहे। कावेरी स्वतःला कसं सिद्ध करेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल। थँक्यू।